विद्यार्थी मित्रांनो, बी-एससी ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भात काही टेंटेटिव्ह असा एक टाईम टेबल आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर अजून पोर्टल मात्र चालू झालेलं नाही. पोर्टलवरती अजूनही काही दुरुस्त्या वगैरे सुरू आहे आणि पोर्टल लवकरच सुरू होऊन जाईल. साधारणपणे एक 2-3 दिवसाच्या आत ते पोर्टल सुरू होऊन जाईल आणि त्यावरती देखील मग सर्व सूचना तुमच्या पुढच्या ज्या आहेत, जसं की ॲडमिशन शेड्यूल असेल किंवा इतर ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत त्या येणं सुरू होऊन जाईल. परंतु त्या अगोदर आपल्याला थोडंसं एक इन्फॉर्मेशन एक टेंटेटिव्ह इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आणि त्यानुसार ॲडमिशन शेड्यूल जे आहे बी-एससी ॲग्रिकल्चरचं 21-22 करताचं ते कसं आहे ते आपण समजून घेऊया. तर इतर जसं काही ॲडमिशन आता सुरू होत आहेत, जसं इंजिनिअरिंगचं वगैरे आता पोर्टल सुरू झालेलं आहे. मेडिकलचं देखील आता लवकरच काउन्सिलिंग सुरू होऊन जाईल. तसं ॲग्रिकल्चरचं जी डेट आहे, तर स्टार्टिंग डेट जी आहे ॲडमिशन प्रोसेसची ती 5/11/2021 आहे. साधारणपणे 9 वाजतापासून सकाळच्या ती साईट सुरू होऊन जाईल. तर त्याच्या अगोदर म्हणजे 4 तारखेलाच आपल्याला ते पोर्टल सुरू व्हायला पाहिजे. कदाचित होऊन जाईल. परंतु एक टेंटेटिव्ह डेट जी आहे ती 5/11/2021 आहे. म्हणजे साधारण 5 तारखेपासून आपला प्रोग्राम सुरू होणार आहे आता ॲडमिशनचा. लास्ट डेट ऑफ सबमिटिंग द ॲप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ अपलोडिंग स्कॅन कॉपीज ऑफ द नेसेसरी डॉक्युमेंट ऑन वेबसाईट 18/11/2021 पर्यंत ते चालेल. परंतु मागच्या वर्षी जेव्हा हे पोर्टल सुरू झालं होतं, तेव्हा याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येत गेल्या आणि ह्या तारखा सर्व बदलत राहिल्या. आपण असं प्रार्थना करू ईश्वराजवळ की कुठल्याही प्रकारचं तसं काही न होता हे सुरळीतपणे पोर्टल चालावं यावर्षी आणि ज्या काही तारखा एक टेंटेटिव्ह किंवा नंतर ज्या कन्फर्म होतील 1-2 दिवसात, तर या तारखांप्रमाणेच तो टाईम टेबल असावा. तर आपण दुसरा मुद्दा लक्षात घेतला की लास्ट डेट ऑफ सबमिटिंग द ॲप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ अपलोडिंग स्कॅन कॉपीज ऑफ द नेसेसरी डॉक्युमेंट ऑन वेबसाईट. म्हणजे ॲडमिशन प्रोसेस 5 तारखेला सुरू झाल्यानंतर साधारण 18 तारखेपर्यंत आपल्याला आपले जे काही ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स वगैरे जे आपल्याला नेसेसरी डॉक्युमेंट्स आहेत, ते वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत. तर ते अपलोड करण्याची शेवटची तारीख ही 18/11 इथं दिसते आपल्याला. त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपल्याला 22 तारखेला पहिली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही वेबसाईटवर दिसेल 5:30 वाजताच्या नंतर. तर हे 3 मुद्दे झाल्यानंतर आता चौथा मुद्दा आपण लक्षात घेऊया की पिरियड ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ग्रीव्हन्स. आता जर काही तुम्हाला त्या मेरिट लिस्टवरून काही तुमच्या अडचणी दिसत असतील किंवा काही तुमच्यावर अन्याय झाल्यासारखं वाटत असेल, तर आपल्याला ग्रीव्हन्स करावं लागत असतं. म्हणजे त्या संदर्भातली तक्रार वगैरे आपल्याला करायची असते. तर त्याची जी डेट आहे ती 23/11/2021 पासून तर 25/11/2021 अप टू 5:30 PM म्हणजे दुपारच्या 5:30 वाजेपर्यंत आपल्याला ग्रीव्हन्स वगैरे किंवा तुमचे जे काही तक्रारी आहे, त्यामध्ये आलेल्या अडचणी आहेत, तर त्या तुम्हाला दाखल करता येतील. डिस्प्ले ऑफ लिस्ट ऑफ ग्रीव्हन्स कन्सिडर्ड. तुमचे जे काही ग्रीव्हन्स आहे, जे कन्सिडर केलेले असतील, तर त्याची जी लिस्ट आहे ती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल 27/11/2021ला 5:30च्या नंतर. त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट. तुमची पहिली मेरिट लिस्ट जी आहे, फायनल मेरिट लिस्ट म्हणू आपण त्याला, ती 29/11/2021ला 5:30 वाजेच्या नंतर आपल्याला अपेक्षित आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ फर्स्ट राऊंड अलॉटमेंट लिस्ट. तुमचं जे फर्स्ट राऊंडचं अलॉटमेंट लिस्ट आहे ती 2/12/2021 आफ्टर 5:30 PM. तर तुम्हाला पहिल्या राऊंडची अलॉटमेंट लिस्ट ही 2/12/2021ला पाहायला मिळेल. त्यानंतर पिरियड ऑफ रिपोर्टिंग जो आहे, तर तो या ठिकाणी दिलेला आहे. त्यामध्ये 3/12/2021 पासून तर 4/12/2021 पर्यंत 5:30 वाजेपर्यंत आपल्याला हा पिरियड ऑफ रिपोर्टिंग दिलेला आहे. याच्यामध्ये ॲज पर आयटम नंबर 3.1 के पिरियड ऑफ दोज हू हॅव सबमिटेड रिसिप्ट ऑफ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अँड इकॉनॉमिकली विकर सेक्शन सर्टिफिकेट, दे मस्ट सबमिट ओरिजिनल सर्टिफिकेट बिफोर द लास्ट डेट ऑफ फर्स्ट रिपोर्टिंग पिरियड बाय लॉग इन बाय देअर ओन ID. तर तुम्हाला त्याच्यासाठी देखील मुदत देण्यात आलेली आहे की जर तुम्ही फक्त पावती जोडलेली असेल, तर तुम्हाला ते सर्व काही आता सर्टिफिकेट देखील तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे किंवा द्यायचं आहे पिरियड ऑफ रिपोर्टिंगच्या वेळेस. तर या सर्व पिरियड ऑफ रिपोर्टिंगचा कालावधी जो आपल्याला दिलेला आहे तो 3/12 पासून तर 4/12 म्हणजे 2च दिवस आहे 5:30 वाजेपर्यंत.
त्यानंतर डिस्प्ले ऑफ सेकंड राऊंड अलॉटमेंट लिस्ट. त्यानंतर पुढचं जे आहे सेकंड राऊंडची जी लिस्ट आहे ती 7/12/2021ला तुमची सेकंड राऊंड अलॉटमेंट लिस्ट लागेल 5:30च्या नंतर. त्यानंतर त्यांचं पिरियड ऑफ रिपोर्टिंग जे आहे ते 8/12/2021 ते 9/12/2021 5:30 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर डिस्प्ले ऑफ थर्ड राऊंड अलॉटमेंट लिस्ट जी आहे विथ कन्व्हर्जन, तर ते 13 म्हणजे इथं कन्व्हर्शन वगैरे होईल सीट्सचं 13/12/2021 पासून किंवा या तारखेलाच आहे ते डिस्प्ले ऑफ थर्ड राऊंड अलॉटमेंट लिस्ट. तिसऱ्या राऊंडची अलॉटमेंट लिस्ट जी आहे म्हणजे 3 राऊंड होणार आहेत आता हे 13/12/2021ला असणार आहे ते. आणि पिरियड ऑफ रिपोर्टिंग जो आहे तो 14/12/2021 ते 15/12/2021 असा असणार आहे. तर हे होतं तुमचं तिसऱ्या राऊंडपर्यंतचं. आता पिरियड ऑफ सबमिशन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्वायर्ड फी बाय कॅन्डिडेट इन कन्सर्न कॉलेज ॲडमिटेड थ्रू ऑनलाईन ॲडमिशन अलॉटमेंट राऊंड. तर तुम्हाला जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्या ठिकाणी कन्सर्न कॉलेजला जे ॲडमिशन वगैरे घ्यायची आहे तर तिथं 14/12/2021 ते 16/12/2021 5:30 वाजेपर्यंत हे काम तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ व्हॅकन्सी पोझिशन फॉर स्पॉट राऊंड. आता हा शेवटचा राऊंड असतो तुमचा स्पॉटचा आणि हा असणार आहे 18/12/2021ला डिस्प्ले ऑफ व्हॅकन्सी पोझिशन फॉर स्पॉट राऊंड. तर व्हॅकन्सी पोझिशन तुम्हाला कळून जातील 18/12/2021ला. आणि स्पॉट ॲडमिशनचे जे राऊंड आहेत व्हॅकन्सीट करता तर साधारण 80% वरचे जे आहेत ते 20/12/2021ला, 60% वरचे जे आहेत ते 21/12/2021ला आणि ऑल इलिजिबल कॅन्डिडेट जे आहे ते 22/12/2021ला त्यांचे स्पॉट ॲडमिशन होतील. आता हे झालं सर्व काही अगोदरची इन्फॉर्मेशन. आता पुढचा जो प्रोग्राम आहे ऑल इलिजिबल कॅन्डिडेट आपल्याला जे सांगितलं कन्व्हर्शन्स आहे तर 23/12/2021ला ते राहील. आणि टाईमटेबल फॉर फिलिंग इन्स्टिट्यूशनल कोटा, तर जे मॅनेजमेंट कोटा असतो किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा असतो तर त्यांच्याकरता लिस्ट ऑफ व्हॅकंट सीट कॉलेज वाईज विल बी डिस्प्लेड ऑन वेबसाईट 21/12ला राहील ते. पिरियड ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन टू रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन इन पर्सन, तर हे तुमचं 23/12/2021 ते 24/12/2021 5:30 वाजेपर्यंत असेल. पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट सिलेक्शन लिस्ट ऑन नोटीस बोर्ड ऑफ द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट अँड वेबसाईट ऑफ रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट. हे मॅनेजमेंट कोट्यातलं ॲडमिशन आहे त्या 25/12/2021 पर्यंत 5:30 वाजेपर्यंत असणार आहे. लास्ट डेट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट टू रिपोर्ट रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट विथ द ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड डिमांड ड्राफ्ट ऑफ रिक्विसाईट फी फॉर ॲडमिशन हे 27/12/2021 ते 29/12/2021 पर्यंत असेल. पिरियड ऑफ फिलिंग ऑफ व्हॅकंट सीट फ्रॉम मेरिट लिस्ट मेन्शन्ड इन सिरियल नंबर 3rd इफ कॅन्डिडेट फ्रॉम सिलेक्शन लिस्ट विल नॉट रिपोर्टेड इन स्टिप्युलेटेड टाईम पिरियड. तर याच्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे तुम्हाला 30/12/2021 ते 1/1/2022. तर कमेन्समेंट ऑफ क्लासेस तुमचे जे आहेत ते 20/12/2021 पासून सुरू व्हायला पाहिजे. आणि कट ऑफ डेट फॉर ॲडमिशन जी आहे ती 10/1/2022 असणार आहे. तर तुमचे क्लासेस साधारणपणे 20/12/2021 पासून सुरू व्हायला पाहिजे आणि ॲडमिशन तुमची सर्व प्रक्रिया संपण्यासाठी तारीख देण्यात आलेली आहे शेवटची 10/1/2022. तर अशा पद्धतीनं हा एक टेंटेटिव्ह टाईम टेबल आहे. पोर्टलवरती व्हॅलिड टाईम टेबल आणखी येईल त्यावेळेस तो ग्राह्य धरायचा आहे. हा फक्त एक अंदाजित टाईम टेबल आहे, याच्यामध्ये काही बदल असू शकतात. आणि पोर्टल एकदा सुरू झालं 4 तारखेला वगैरे की आपल्याला आणखी या संदर्भात चर्चा करायची आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.